नमस्कार शेतकरी बंधूंनो, सध्या आपण आहोत KVKमध्ये। तर या ठिकाणी KVKने एक ऊसाचा प्लॉट या ठिकाणी आपल्यासमोर डेमोसाठी उपलब्ध केलेला आहे। तर यांचं असं मत आहे की आपण खोडव्या ऊसामध्ये अनेक प्रकारचे मशागती करतो आणि मशागती केल्यामुळे त्यामुळे जे काही सूक्ष्म जीवजंतू होत असतात त्यांचा नाश होतो। परंतु जर का आपण जास्त मेहनती न करताच प्लॉट ठेवला तरीसुद्धा आपल्याला चांगले उत्पन्न मिळू शकते। याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया आपण त्यांच्या प्रतिनिधीकडून। हा प्लॉट आहे 5.5 महिन्याचा। आपण याला काही नाही केलं होतं। आधी जे ऊस होता त्याचा आपण फक्त बोडके असतात ते छाटून घेतलेत कोयत्यानी किंवा तुम्ही ब्रश कटरने छाटू शकता। आणि त्यानंतर आपलं जे पाचट वगैरे असतं जे उरलेलं जे आधीच्या पिकाचं ते आपण मध्ये सारून घेतले आणि त्याच्यानंतर आपण कुटी केली। ते कुटी केल्याने काय होतं, जे मातीत आपलं मल्चिंग म्हणून काम करतं, त्याच्याने तणाचं प्रमाण कमी होतं, आपलं पाणी वगैरे पण कमी बसतं, गारावर राहतं, आपलं टेम्परेचर मेंटेन राहते आणि त्याने आपले सूक्ष्म जीवाणू वगैरे असतात ते पण वाढतात, ऑर्गॅनिक कंटेंट पण वाढतो। आपल्याला सेपरेट असं खत वगैरे द्यायची, शेणखत वगैरे द्यायची गरज लागत नाही। आणि तुम्ही म्हणत असाल तर आपण रासायनिक खत वगैरे कसं देतोय तर ते आपण पहारच्या सहाय्याने देऊ शकतो किंवा आपले जे ड्रिप सॉल्युबल असतात ते देऊ शकतो। तर रेग्युलर ऊस शेतीमध्ये आणि अशा पद्धतीने केलेल्या ऊस शेतीमध्ये उत्पन्नामध्ये काय फरक पडतो? उत्पन्नामध्ये जास्त म्हणजे थोडा ॲव्हरेज वगैरे पडतो, पण आपला जे खर्च असतो मशागतीचा प्रत्येक तो कमी होतो। आपल्याला फक्त रासायनिक खत ह्याचाच खर्च येतो, बाकी जास्त काही खर्च येत नाही। ओके, म्हणजेच की थोडक्यात मशागती जास्त करण्याची आवश्यकता नाही असं मत आहे। हो, त्याच्याने आपली मातीची सुपीकता ती कमी होती। ओके, ऊस बांधणी तर करावी लागते ना ज्यावेळेस ऊस ती आपण हा ॲक्च्युली सुरूला कन्सेप्ट वेगळे, सुरूला आपण जी मशागती आहे ती करायची, तीच भर आपली आपण सेकंड खोडवा थर्ड खोडवाला आपला चालते। ओके, नंतर भर लावायची गरज नाही। सुरुवातीला जर तुम्ही चांगली भर दिली असेल तर परत गरज लागत नाही। आणि तुम्ही समजा रासायनिक खताचं जर तुमचं नियोजन बरोबर असेल तर परत ते आपली मुळाची वाढ वगैरे एकदम चांगली होती, त्याच्यामुळे आपलं ऊस पडतच नाही। धन्यवाद। तर मित्रांनो, या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी या प्रकारचा प्लॉट केलेला आहे। तर या प्लॉटमध्ये आपण पाहू शकता यांनी खोडव्याच्या प्लॉटमध्ये कोणतीही मशागत केलेली नाही। जे आडसाली ऊस तुटून गेल्यानंतर जे काही पाचट आहे त्याची कुट्टी केलेली आहे आणि कुट्टी केलेली आहे तशीच ठेवलेली आहे। त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने आपण खोडव्यामध्ये अनेक प्रकारच्या मशागती करत असतो, बैलाच्या साह्याने असतील किंवा पॉवर टिलरच्या साह्याने असतील, त्या न करता त्याच्यावर खर्च न करता जो काय पाला आहे तसाच ठेवून रासायनिक खते टाकायचे आहेत, ज्यामुळे निश्चितच आपला जो काय मशागतीचा खर्च आहे तो वाचणार आहे। यासाठी यांनी हा प्लॉट केलेला आहे। तर याचा हेतू हाच आहे की आपला मशागतीवरचा खर्च वाचावा, यासाठी हा प्लॉट त्यांनी तयार केलेला आहे। धन्यवाद।